राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। तर मंडळी, जत तालुक्याचा पुढचा आमदार कोण? 2029 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मोठी खेळी खेळली जाणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे। जत विधानसभा मतदारसंघात यावेळी पारंपरिक लढत होणार नसून राजकीय गणिते पूर्णपणे बदलल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते आणि विद्यमान आमदार गोपीचंद पळळकर यांच्यासमोर या निवडणुकीत एकाच वेळी अनेक आघाड्यावरून तगडे आव्हान उभे राहिले असून जतच्या भूमीत एका महाभयंकर राजकीय चक्रव्यूहाची रचना केली जात आहे। जतचा पुढचा आमदार कोण होणार हा प्रश्न आज केवळ सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मुंबईच्या राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याचे कारण म्हणजे जत मतदारसंघाची निवडणूक यावेळी साधी सरळ किंवा दुहेरी होणार नाहीये। यावेळी जतच्या मातीत थेट चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे आहे जत तालुक्याचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद पळळकर, ज्यांनी आपल्या कार्यकाळात विकास कामांचा धडाका लावून तालुक्याचे स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या पळळकरांना रोखण्यासाठी 3 मातब्बर मोहरे मैदानात उतरले आहेत। काँग्रेसचे पारंपरिक नेते विक्रमदादा सावंत, तरुण आणि आक्रमक स्थानिक चेहरा तम्मानगोंडा रवी पाटील आणि थेट आटपाडी तालुक्यातून येऊन जतमध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या विद्याताई मोठे। आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की या 3 मोठ्या नेत्यांच्या चक्रव्यूहात गोपीचंद पळळकर आपला गड कसा राखणार। सगळ्यात आधी आपण विश्लेषण करूया जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पळळकर यांच्या जमेची बाजूंचे। गोपीचंद पळळकर हे केवळ जत तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात। आमदार झाल्यापासून त्यांनी जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी जतच्या शेवटच्या गावापर्यंत आणि वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी शासन आणि प्रशासन दरबारी मोठा पाठपुरावा केला आहे। रस्ते विकास, वीज पुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत त्यांनी जत तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे। त्यांचा दांडगा जनसंपर्क, रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावर वचक ठेवून कामे करून घेण्याची पद्धत यामुळे त्यांनी मतदारामध्ये आपली एक वेगळी पकड निर्माण केली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद आणि पळळकरांची स्वतःची आक्रमक शैली ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे। परंतु तालुक्यात कामं चांगली सुरू असली तरी यावेळी त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आव्हाने अत्यंत बिकट आहेत। गोपीचंद पळळकरांच्या समोर उभं राहिलेले पहिले आणि सर्वात पारंपरिक आव्हान म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार विक्रमदादा सावंत। जत तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे। विक्रमदादा सावंत यांच्या पाठीशी काँग्रेसची हीच पारंपरिक आणि निष्ठावान मतपेढी आहे। तालुक्यातील सहकार क्षेत्रात विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये, दूध संघामध्ये आणि अनेक ग्रामपंचायतीवर आजही काँग्रेसचे जाळे भक्कम आहे। गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर विक्रमदादा सावंत शांत बसलेले नाहीत। त्यांनी जत तालुक्याच्या ग्रामीण भागात सातत्याने संपर्क दौरा सुरू ठेवला आहे। पळळकरांच्या विकास कामांच्या दाव्यांना विक्रमदादा सावंत यांनी काँग्रेसकडून थेट आव्हान दिले आहे। तालुक्यात फक्त घोषणांचा सुळसुळाट झाला असून प्रत्यक्षात जमिनीवर अनेक कामे प्रलंबित आहेत असा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे। जतच्या स्थानिक राजकारणात विक्रमदादा सावंत यांचा वैयक्तिक संपर्क आणि पक्षाची मजबूत वोट बँक एकत्र आली तर ते पळळकरांना थेट टक्कर देऊ शकतात। या चौरंगी लढतीमधील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा कोण म्हणजे तम्मानगोंडा रवी पाटील। जत तालुक्याच्या राजकारणातील तम्मानगोंडा रवी पाटील म्हणजे गेल्या काही काळात तरुण वर्गात आपली जबरदस्त क्रेज निर्माण केली आहे। एक आक्रमक आणि तरुण आणि स्थानिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। जतच्या राजकारणात नेहमी स्थानिक विरुद्ध उपरा अशा एक छुपा मुद्दा चर्चेला जातो आणि याच मुद्द्याला तम्मानगोंडा रवी पाटील यांच्या उमेदवारीमुळे मोठे बळ मिळते। तम्मानगोंडा पाटील यांच्याकडे केवळ तरुणांची मोठी फळी नाही तर त्यांची सोशल मीडियावरील पकड आणि गावागावामधील थेट संवाद यामुळे ते निवडणुकीत डार्क हॉर्स म्हणजेच मोठी उलथापालथ करणारे नेते ठरू शकतात। तम्मानगोंडा पाटील जर पूर्ण ताकदीने मैदानात उतरले तर ते जतच्या पारंपरिक राजकारणाची समीकरणे बदलू शकतात। त्यांची उमेदवारी ही प्रस्तावित नेत्यांची मते मोठ्या प्रमाणावर विभागू शकतात, ज्यांचा थेट फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। आता येऊयात या निवडणुकीतल्या सर्वात मोठ्या सरप्राईज फॅक्टरकडे, ज्या आहेत विद्याताई मोठे। विद्याताई मोठे या मूळच्या आटपाडी तालुक्यातल्या असल्या तरी त्यांनी गेल्या काही महिन्यापासून जत तालुक्यामध्ये आपला राजकीय वावर प्रचंड वाढवला आहे। विशेष म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि आमदार गोपीचंद पळळकर यांच्या थेट विरोधात उभ्या टाकल्या आहेत, ज्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात चिंतेचे वातावरण आहे।
विद्याताई मोठे यांनी जत तालुक्यात विशेषतः महिलांचे संघटन मजबूत करण्यावर आपला पूर्ण भर दिला आहे. त्यांच्या महिला मेळाव्यांना आणि जनसंवाद दौऱ्यांना मिळणारी गर्दी विरोधकांच्या छाती धडधडी वाढवणारी ठरत आहे. पळकरांसारख्या बलाढ्य नेत्याला थेट आव्हान देणं ही साधी गोष्ट नाही. विद्याताई मोठे हे सत्ताधारी आमदार पळकर यांच्यावर थेट आणि धारदार शब्दात हल्लाबोल करत आहेत. जतच्या राजकारणात महिला मतदारांची संख्या नेहमीच निर्णायक राहिली आहे. जर विद्याताई मोठे यांनी महिला मतदारांना आपल्या बाजूने वळण्यात यश मिळवले तर जतच्या राजकारणात एक नवा इतिहास लिहिला जाऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा कळीचा प्रश्न म्हणजे एका बाजूला एकटे गोपीचंद पडळकर आणि दुसऱ्या बाजूला विक्रमदादा सावंत, तम्मानगोंडा रवी पाटील आणि विद्याताई मोठे या सर्वांच्या विरोधापुढे आणि या चौरंगी चक्रव्यूहात गोपीचंद पडळकरांचा टिकाव लागणार का? राजकीय विश्लेषकांच्या मते या चौरंगी लढतीचे दोन अत्यंत महत्त्वाचे पैलू समोर आले आहेत. पहिला पैलू म्हणजे मतांचे विभाजन. जर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातील मते विक्रमदादा सावंत, तम्मानगोंडा रवी पाटील आणि विद्याताई मोठे या तीन नेत्यामध्ये सारखी विभागली गेली तर त्याचा थेट आणि मोठा फायदा विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनाच होईल. कारण पडळकरांकडे भाजपची आणि स्वतःची हक्काची घट्ट मतपेढी कायम आहे. विरोधकांमध्ये फूट पडल्यास पडळकर सहज बाजी मारू शकतात. दुसरा पैलू म्हणजे परिवर्तनाची लाट. जर जतच्या जनतेने मतदारांनी नेतृत्व बदलायचे असे ठरवले तर आणि पडळकर विरोधी लाट तयार झाली तर मात्र ही निवडणूक पडळकरांसाठी अत्यंत कठीण जाईल. विद्याताई मोठे यांनी महिलांची मते घेतली तर विक्रमदादांनी पारंपरिक काँग्रेसची मते राखली आणि मानगोंडा रवी पाटलांनी तरुणांची मते खेचली तर पडळकरांच्या विजयाचे समीकरण पूर्णपणे बिघडू शकतो. मित्रांनो, जतची राजकीय लढाई अब केवळ एका तालुक्याची राहिलेली नाही तर ती संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची बनली आहे. गोपीचंद पडळकर आपल्या विकास कामांच्या जोरावर हा चक्रव्यूह भेदून पुन्हा एकदा बाजी मारणार की विक्रमदादा सावंत, तम्मानगोंडा रवी पाटील आणि विद्याताई मोठे यांच्या संयुक्त आव्हानासमोर त्यांना माघार घ्यावी लागणार हे पाहणे अत्यंत अस्तित्वाचं ठरणार आहे. पण या सर्व बाबीवर तुम्हाला काय वाटतंय? जत तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी केलेली विकास कामे त्यांना या चौरंगी लढतीत तारणार का, की विरोधी उमेदवारांपैकी कोणतरी पडळकरांना धोक्याचा इशारा देणार? तुमच्या मते जत तालुक्याचा पुढचा आमदार कोण असायला हवा? तुमचे जे काही प्रामाणिक मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जतच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्राच्या अशाच रोकटोक आणि सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.